अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी तारक मंत्राचे 11 किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान कसे करावे याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, तारक मंत्राचे अनुष्ठान हे आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचे आहे। तुमचं एखादं अडलेलं काम असेल आणि ते काम पूर्ण होत नसेल, किंवा घरात सुख शांती हवी असेल, नोकरी हवी असेल, किंवा मानसिक त्रास, डिप्रेशन किंवा संतती होत नसेल, किंवा घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तर तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी हे अनुष्ठान करू शकता, स्वतःसाठी करू शकता। तुमची कोणतीही इच्छा असो या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने पूर्ण होणार आहे। फक्त तुम्हाला हे अनुष्ठान पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि अगदी मनापासून करायचं आहे। तर हे अनुष्ठान कोणी करावे? तर स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। तर अनुष्ठान करण्याची वेळ काय आहे? तर बघा, तुम्ही सकाळी 4 ते 5 या वेळेत अनुष्ठान केलं तर फारच छान। परंतु तुम्हाला या वेळेत अनुष्ठान करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 9 वाजण्याच्या आत हे अनुष्ठान करू शकता, किंवा संध्याकाळी 6 वाजण्याच्या नंतर हे अनुष्ठान करू शकता। पण दुपारी अनुष्ठान करू नये, कारण मंत्र उच्चाराने आपल्या भोवती ऊर्जा निर्माण होत असते आणि दुपारच्या उष्णतेमुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो। जसे की आपल्या शरीरावर छोटे छोटे फोड येऊ शकतात आणि दुपारच्या वेळेला आळसही येत असतो। म्हणून हे अनुष्ठान तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा, आणि हे अनुष्ठान तुम्ही 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे करू शकता। तर हे अनुष्ठान करताना पूजा मांडणी करावी का? तर पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही, परंतु तुमची इच्छा असेल की आपण वेगळी पूजा मांडणी करावी तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता। नाहीतर आपल्या देवघरामध्ये स्वामींची पूजा करून आपण हे अनुष्ठान करायचं आहे। तर अनुष्ठानाला बसण्यापूर्वी तुम्हाला अंघोळ करायची आहे। मग तुम्ही अनुष्ठानाला सकाळी बसत असाल किंवा संध्याकाळी बसत असाल, अंघोळ करूनच अनुष्ठानाला बसायचं आहे। स्वच्छ अंघोळ केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुतवस्त्र घालायचे आहेत, म्हणजे स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायचे आहेत। जर तुमच्याकडे कोरे कपडे असतील तर तुम्ही ते कोरे कपडे अनुष्ठानाला बसताना घालू शकता। मग तेच कपडे तुम्ही 11 दिवस किंवा 21 दिवस, जेवढ्या दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करत आहात तेवढे दिवसही ते कोरे कपडे घालूनच तुम्ही अनुष्ठान करू शकता। तर हे अनुष्ठान करताना आपल्या स्वामींसमोर बसा, आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि सर्वात आधी सुरुवातीला दिवा लावा। दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावा। तेथेच 1 ग्लास भरून पाणी ठेवा आणि त्यानंतर गणपतीची पूजा करा। गणपतीची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करा, हे गणपती बाप्पा, मी 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे, तर तुम्ही हे अनुष्ठान माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करवून घ्या, असं म्हणून गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर स्वामींची पूजा करा। चंदन लावा, अष्टगंध लावा, फूल हार अर्पण करा, अक्षदा अर्पण करा आणि त्यानंतर स्वामींना मनापासून नमस्कार करा। स्वामींना दूध, साखर, जे फळं उपलब्ध असतील तुमच्याकडं ते फळं तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर अनुष्ठान सुरू करण्याआधी तुम्हाला अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। तर तो संकल्प कसा करावा? तर बघा, एक तामण घ्या, तामण खाली ठेवा आणि त्या तामणावर आपला उजवा हात धरा। त्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्या, त्यामध्ये थोड्या अक्षदा टाका, 1 फूल टाका आणि आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली घ्या। त्यानंतर तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, गोत्र माहीत नसेल तर काश्यप्य म्हणा आणि त्यानंतर वार, दिनांक, तुमच्या गावाचे नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहात ते सांगा आणि त्यानंतर म्हणजेच मी आजपासून स्वामींच्या तारक मंत्राचे 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान करणार आहे आणि
हे अनुष्ठान करताना मी 11 दिवस रोज स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा रोज 11 दिवस किंवा 21 दिवस म्हणणार आहे। आणि स्वामी हे अनुष्ठान माझ्याकडून तुम्ही करवून घ्या आणि हे अनुष्ठान करताना कोणतीही अडचण येऊ देऊ नका। हे अनुष्ठान तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करा आणि त्यानंतर ते पाणी त्या तामणामध्ये हळूहळू सोडा आणि ते पाणी नंतर तुम्ही तुळशीला टाकू शकता आणि संकल्प हा अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे। रोज संकल्प तुम्हाला करायचा नाही आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करा। तर यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 11 वेळा स्वामींचा तारक म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता किंवा 51 वेळा म्हणू शकता किंवा 108 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही 1 माळ किंवा 5 माळी किंवा 11 माळी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जेवढे वेळा तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणणे शक्य होईल तेवढे वेळा तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे। फक्त तुम्हाला जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा तुम्हाला याचा उल्लेख करायचा आहे। म्हणजे मी 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणणार आहे म्हणजेच 11 दिवस किंवा 21 दिवस किंवा 51 वेळा मी स्वामींचा तारक मंत्र 11 दिवस किंवा 21 दिवस म्हणणार आहे असा तुम्हाला संकल्प करतानाच याचा उल्लेख करायचा आहे। तर बघा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप तुम्हाला करायचा आहे। असे तुम्हाला रोज करायचे आहे। जर तुम्ही 11 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल किंवा 21 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जसा तुम्ही संकल्प केला तशीच सेवा तुम्हाला रोज 11 दिवस किंवा 21 दिवस करायची आहे। तर बघा तुम्हाला अनुष्ठानाची जागा ही निश्चित करून घ्यायची आहे। तुम्हाला अनुष्ठान देवघरासमोर बसून करायचं आहे किंवा हॉलमध्ये बसून करायचं आहे, त्यानुसार तुम्ही जागा निश्चित करून घ्या। म्हणजेच तुम्हाला सलग 11 दिवस किंवा 21 दिवस एकच जागा ठेवायची आहे। एकाच जागी एकाच ठिकाणी बसून तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे। सलग 11 दिवस किंवा 21 दिवस जागा ही एकच असावी आणि अनुष्ठानाला बसण्याचे आसनही सलग 11 दिवस किंवा 21 दिवस एकच असावे, सारखेच असले पाहिजे। म्हणजेच ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी ज्या आसनावर बसून आपण अनुष्ठान केलं आहे, सेवा केली आहे, तेच आसन आपल्याला 11 दिवस किंवा 21 दिवस त्याच आसनावर बसून आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे। आणि अनुष्ठानाला बसण्याची वेळही एकच असावी। तुम्ही वेळ ही ठरवून घ्या, सकाळी किंवा संध्याकाळी। म्हणजेच आज आपण सकाळी 7 वाजता अनुष्ठानाला बसलो तर उद्या आपल्याला सकाळी 7 वाजता अनुष्ठानाला बसायचं आहे। रोज तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे। 5-10 मिनिट मागे पुढे झाले तरी चालेल, परंतु जर तुम्ही आज 7 वाजता सकाळी अनुष्ठानाला बसले आणि उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता अनुष्ठानाला बसले तर असे करू नका। आणि जर तुम्ही आज 6 वाजता संध्याकाळी अनुष्ठानाला बसले तर उद्या तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता अनुष्ठानाला बसायचं आहे। असे तुम्हाला सलग 11 किंवा 21 दिवस एकच वेळ ठेवायची आहे। म्हणजेच अनुष्ठानाची जी जागा, जे आसन आणि वेळ जी आपण पहिल्या दिवशी ठरवली होती सलग 11 दिवस किंवा 21 दिवस सारखीच असली पाहिजे। म्हणून हे अनुष्ठान तुमच्या सोयीनुसार सलग 11 दिवस किंवा 21 दिवस करायचं आहे। आणि सेवा केल्यानंतर तारक मंत्र म्हणल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यानंतर जे आपण स्वामींसमोर अगरबत्ती लावली आहे, पाणी ठेवलेलं आहे, त्या अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा जो आहे तो अंगारा थोडा घ्या, त्याचा आपल्या कपाळी टिक्का लावा आणि थोडा अंगारा घ्या आणि आपल्या घरातील सर्व कोपऱ्यामध्ये त्या अंगाऱ्याची फुंक मारा। म्हणजेच आपल्या घरात काही वाईट शक्ती असेल तर ती वाईट शक्ती बाहेर जाईल। आणि जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपण तीर्थ म्हणून स्वतः प्यायचं आहे आणि घरातील व्यक्तींनाही ते पाणी थोडं थोडं द्यायचं आहे। तर हे अनुष्ठान तारक मंत्राचे अनुष्ठान करताना या अनुष्ठानाचे काही नियम आहेत का? तर बघा, हे अनुष्ठान करताना असे काही नियम कडक नाहीत।
फक्त काही नियम असे आहेत की आपण जेव्हा अनुष्ठानास सुरुवात करतो तेव्हा आपल्याला गणपतीची पूजा करून गणपतीला रोज गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या स्वामींना आपण जे घरामध्ये जेवण बनवतो, स्वयंपाक बनवतो त्याचाच नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे। आणि तुम्हालाही जेवणात कोणतेही पथ्य पाळण्याची गरज नाही, फक्त मांसाहार सोडून। मांसाहार वर्ज्य आहे। जोपर्यंत तुमचं अनुष्ठान पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार करू नका आणि ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही। अनुष्ठान काळात कोणाशी वादविवाद करू नका, भांडण करू नका, कोणाशी खोटे बोलू नका, स्वामींना आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट करू नका। तर अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी आपल्याला एक नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन आपल्या जवळपासच्या दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जायचं आहे आणि तेथे आपल्या हातामध्ये खडीसाखर, नारळ, फूल घ्यायचं आहे आणि स्वामींना सांगा की स्वामी मी या इच्छेसाठी, तुमची इच्छा सांगा, या इच्छेसाठी मी तारक मंत्राचे 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान करणार आहे। तरी हे अनुष्ठान माझ्याकडून तुम्ही करवून घ्या आणि हे अनुष्ठान निर्विघ्नपणे पार पडू द्या। हे अनुष्ठान करताना या अनुष्ठानात कोणतीही अडचण येऊ देऊ नका असं म्हणून तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करा आणि त्यानंतर मनापासून स्वामींना नमस्कार करा आणि त्यानंतर ते खडीसाखर, नारळ आणि फूल आपल्या स्वामींना अर्पण करा। तर स्वामींना खडीसाखर, नारळ आणि फूल अर्पण करणे म्हणजे संकल्प नव्हे, तर आपण स्वामींना नवस बोलणे, स्वामींना आपण एक विनंती करणे होय। तर बघा, तारक मंत्राचे 11 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामींना गोडधोड याचा नैवेद्य दाखवायचा आहे, पुरणपोळीचा किंवा बेसन लाडूचा तुमच्या इच्छेनुसार। आणि तुम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवू शकता किंवा तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता। भुकेल्याला अन्नदान केल्यानेही अनुष्ठान पूर्ण होत असते। किंवा तुम्ही एखाद्या मुलाला जेव घालू शकता किंवा 5 मुलांना जेव घालू शकता किंवा 11 मुलांना जेव घालू शकता तुमच्या इच्छेनुसार। आणि हे अनुष्ठान आपल्याला अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करायचं आहे। बघा, जेव्हा आपण हे अनुष्ठान करतो, जेव्हा आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणतो तेव्हा स्वामी साक्षात आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना आपल्याला मनात ठेवून स्वामींचा तारक मंत्र अगदी मनापासून म्हणायचा आहे। बघा, हे अनुष्ठान केल्यानंतर आपल्याला याचं फळ निश्चितच मिळणार आहे, आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे। फक्त हे अनुष्ठान केल्यानंतर मनामध्ये अशी शंका आणू नका की माझी इच्छा पूर्ण होणार की नाही। फक्त स्वामींवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामींना अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही। स्वामी फक्त बघत असतात की आपला त्यांच्यावर किती विश्वास आहे, आपली त्यांच्यावर किती श्रद्धा आहे आणि आपण त्यांची सेवा किती मनापासून करणार आहोत। म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हे अनुष्ठान तुम्ही नक्की करा। तुमची कोणतीही इच्छा असो ती इच्छा नक्की पूर्ण होईल। फक्त हे अनुष्ठान तुम्ही मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा। तुम्ही हे अनुष्ठान नक्की करून बघा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। कारण हे अनुष्ठान, तारक मंत्राचं अनुष्ठान अतिशय प्रभावशाली आहे आणि अनुभवसिद्ध आहे। तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।